नमस्कार. मी एलिझा आणि आपले सर्वांचे खूप 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 दिवसानंतर पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज आपण ख्रिसमस स्पेशल पारंपरिक पद्धतीने जे डोनट्स बनवतो त्याची रेसिपी दाखवणार आहे. आणि आय थिंक सो मला असं वाटतं की पारंपरिक पद्धतीने सर्वांनाच हे डोनट्स बनवता येत असेल. पण याच्यामध्ये एक ट्विस्ट आहे. याच्यामध्ये अशी ट्विस्ट आहे की हे जे डोनट्स आहेत, हे डोनट्स मी एगलेस अंड न वापरता याचे हे डोनट्स बनवलेले आहेत. कारण बऱ्याचशा जणांना आणि मला स्वतःलाही अंड टाकून असे काही पदार्थ खाण्यासाठी आवडत नाही. आणि तो विचार करून आज मी एलिझा तुम्हाला सर्वांना एगलेस डोनट दाखवणार आहे पारंपरिक पद्धतीने. जे मी माझ्या माहेरून मी शिकलेले आहे ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न. ख्रिसमस म्हणजेच नाताळ आणि ज्याला ताळ आणि मेळ नाही असा तो ख्रिसमस. आणि ख्रिसमसमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे असे आपण पदार्थ बनवत असतो. त्याचप्रमाणे घर देखील डेकोरेशन करत असतो. काही विद्यार्थी काही पालक आपल्या मुलांसाठी शाळेमध्ये अशा प्रकारचे कॅन्डल्स देखील बनवत असतात. त्याला मार्क्स असतात आणि आईवडील पूर्ण जोमाने पूर्ण तयारीने ती मुलांसाठी करायला तयार असतात. त्याचप्रमाणे बहुतेक सर्वजण घर देखील आजूबाजूचा परिसर देखील डेकोरेशन करत असतात. काही जण घराच्या बाहेर तारे देखील लावतात, वेगवेगळ्या डिझाईनच्या कलरच्या माळा देखील लावतात. आणि अशा प्रकारे मी देखील असं काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि ख्रिसमसची पूर्ण वर्षभर वाट बघतो. पण मला एक छोटंसं तुम्हाला सांगायचं आहे. ख्रिसमस हा मी रोज सेलिब्रेट करते. कसं काय तर निवांत कधीतरी मी तुम्हाला सांगेलच. पण अशा प्रकारे ख्रिसमसचं डेकोरेशन आपण करायला सुरुवात करतो. आणि ख्रिसमस डेकोरेशन केल्यावर खूप छान वाटतं, मन प्रसन्न होतं. कारण घरामध्ये थोडेसे चेंजेस येत असतात. आणि आता पाहूया आपण की जे डेकोरेशन आहे ते तर बघतच आहे. पण स्पेशल म्हणजे ख्रिसमसमध्ये सर्व ख्रिस्ती बांधव जे आहेत ते काय करत असतात की त्यांच्या घरामध्ये जे डोनट्स आहे, बिर्याणी, डोनट्स, कलकल, त्याचप्रमाणे चॉकलेट्स, केक, टुटी फ्रुटी केक, परत वेगवेगळे फ्रूट्स, ड्रायफ्रूट्स टाकून प्लम केक आहे, तसे वेगवेगळ्या प्रकारचे हे सर्व पदार्थ बनवत असतात. आणि हे सर्व पदार्थ बनवताना आज मी तुम्हाला दाखवणार आहे ते म्हणजे डोनट्स. आणि हे डोनट्स जे आहे हे पारंपरिक पद्धतीने, म्हणजे मला पूर्णपणे आठवतं की लहानपणी मी माझ्या आई मला सांगायची की तू तेवढं मला मिक्स करून दे. आणि तो पूर्ण मी सर्व गोष्टी आठवल्या. आणि बऱ्याच वर्षानंतर आज मी कमीत कमी 10 वर्ष झाले असतील की मी डोनट्स बनवलेच नव्हते. आणि पुन्हा एकदा मी डोनट्स बनवायला सुरुवात केलेली आहे. बघूया डोनट्सची रेसिपी काय आहे ते. म्हणजे डोनट्स आपण कसे बनवणार आहे ते पाहायला सुरुवात करूया. मी इथे 1 किलो आणि 200 ग्रॅम म्हणजे 1200 ग्रॅम मैदा घेतलेला आहे. मैद्याचं प्रमाण जे आहे ते तुम्ही लक्षात ठेवणं आवश्यक आहे. त्याचप्रमाणे मैदा मी इथे चाळून घेत आहे. मैदा 1200 ग्रॅम आहे. याच्यामध्ये 1 चमचा खायचा सोडा आणि 2 चमचे बेकिंग पावडर टाकायचे आहे. आणि 2 चमचे व्हॅनिला इसेन्स आपण इथे ॲड करणार आहे. आता इथं खायचा सोडा आणि बेकिंग पावडर मी इकडं घेत आहे. आणि हे सर्व जे जिन्नस आहे हे व्यवस्थित प्रकारे मी चाळून घेत आहे. कारण बारीक बारीक कचकच असते किंवा गाठी वगैरे झालेले असतात त्याच्यामुळे. आणि चाळण्यामुळं काय होतं की मैद्यामध्ये हवा देखील व्यवस्थित प्रकारे मिक्स होते आणि डोनट्स बनायला मदत होतात. तर हे सर्व जिन्नस मी चाळून घेतलेले आहे पहिल्यांदा. त्याच म्हणजे 1200 ग्रॅम मैदा इथे लागणार आहे. 1200 ग्रॅम मैदा आहे म्हणून मी इथे 2 चमचे 2 टेबलस्पून मी इथे रवा जो आहे
हे फक्त 2 टेबलस्पून टाकलेले आहेत. बिलकुल जास्त घ्यायचं नाही. अर्धा किलो मी इथे साखर घेतलेली आहे. ही साखर आपण व्यवस्थित प्रकारे बारीक चाळून घ्यायची आहे, मोजून घेतलेली आहे आणि त्याचप्रमाणे इकडं मी पूर्ण प्युअर तुपाचा वापर केलेला आहे, जे साजूक तूप असते ते. आता हे मी जे आहे तूप म्हणजे पावशेर तूप घेतलेले आहे. घरात ते तूप किंवा रेडीमेड आपण मार्केटमध्ये आपल्याला मिळते या तुपाचा वापर केला आहे. काही वर्षापूर्वी सर्रास प्रकारे जे तूप डालडा असायचं त्याचा वापर होत होता, पण आता साजूक तुपाचा आपण वापर करणार आहे. तर पावशेर मी इथे साजूक तूप घेतलेले आहे. आता काय करणार आहे आणि याच्यामध्ये 2 कप अंड्यांचा वापर करणार नाही आहे. म्हणून जर अंडे वापरले तर 2 अंडी तुम्ही वापरा आणि अंडे वापरणार नसेल तर तुम्ही 2 कप तुम्ही दूध घ्यायचे आहे. जर 2 कप दूध घेतले तर अंड्यांचा वापर करायचा नाही. आणि समजा जर तुम्ही अंडे वापरले तर 1 कप दुधाचा वापर करायचा. आणि हे सर्व जे जिन्नस आहे म्हणजे तूप आणि दूध आणि साखर हे आपण बारीक असं पूर्ण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यासाठी काय करायचं तर पहिल्यांदा साखरची मी पावडर करून घेत आहे. सुरुवातीच्या ह्याच्यामध्ये साखर आणि विलायचीचे जे दाणे आहेत, विलायची इकडे 10-12 विलायची आणि एक अख्खं जायफळचा वापर करायचा आहे. जायफळ, विलायची आणि साखर हे थोडीशी साखर घेऊन आपण मिक्सरमध्ये बारीक त्याची पूड करून घेऊया, म्हणजे हे सर्व एकजीव जिन्नस होतील. बिलकुल त्याची जी विलायची आहे त्याची साल काढायची नाही. आता आपण काय करणार आहे पावडर केलेली विलायची सोबत, जायफळ सोबत ते तूप आणि साखर हे सर्व व्यवस्थित प्रकारे आपण मिक्स करायचं आहे. आता आपण त्याला मिक्स करायला सुरुवात करूया. आता बघा, ही जी साखर आहे ही साखर मी व्यवस्थित प्रकारे याची बारीक पूड करून घेतलं आहे. आता घमेलं घेऊया एक आणि हे जे तूप आहे मायक्रोवेव्हमध्ये मी 1 ते 2 मिनटं गरम केलेलं आहे. जास्त करायचं नाही. तुम्ही गॅसवर देखील ह्या तुपाला पातळ करून घेऊ शकता. आता हे तूप जे आहे हे तूप पहिल्यांदा आपण एका पात्रामध्ये काढून घेऊया आणि त्याच्यामध्ये पूर्ण व्यवस्थित छानपैकी फेटून घ्यायचं आहे. याच्यामध्ये आपण जी जायफळ आणि त्याची जी साखर आहे, जायफळ विलायची मिश्रित जी साखर आहे ती आपण याच्यामध्ये टाकायची आहे. कारण जायफळ आणि विलायचीची खुशबू खूप छान लागते, टेस्टमध्ये फरक पडतो आणि हेच त्या पद्धती आहेत जे पारंपरिक पद्धतीने आपण डोनट बनवणार आहे. ऑफकोर्स आता मार्केटमध्ये डोनट्स मिळतात. ते डोनट्स आणि हे पारंपरिक पद्धतीच्या डोनट्समध्ये भरपूर असा फरक आहे. हे सर्व जिन्नस एकत्र मी करून घेणार आहे. व्यवस्थित मी याला मिक्स करून घ्यायचं आहे. पूर्ण जितकं तुम्हाला व्यवस्थित मिक्स करता येईल तेवढं तुम्ही फेटून घ्यायचं आहे. आणि जर तुम्ही अंडं टाकणार तर याच्यातच अंडं टाकायचं, किंवा आता मी अंडं टाकणार नाही आहे तर मी इकडे 2 कप दुधाचा वापर करणार आहे. 2 चमचे मी व्हॅनिला एसेन्स टाकणार आहे. आणि जेव्हा एसेन्स टाकून आपण हे प्रमाण खूप बरोबर आहे, कमी जास्त करू नका. व्हॅनिला एसेन्स आणि जायफळ आणि विलायची ह्याचा जो अरोमा आहे ना, ॲक्च्युली घरामध्ये ख्रिसमस सुरू झालेला आहे असं आपल्याला वाटायला लागतं. कारण त्याची जी खुशबू आहे वा मस्तच लागते. आणि हे व्यवस्थित प्रकारे आपण फेटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये मी इथे दूध टाकणार आहे आणि आता दूध टाकल्यानंतर 2 कप मी दुधाचा वापर करणार आहे. तुम्ही काय करायचं आहे ना, की दूध हे नॉर्मल रूम टेम्परेचरमध्ये आपण दूध घ्यायचं आहे. कारण मी इथे फ्रीजमधलं दूध घेतलं, त्याच्यामुळं काय झालं, पटकन हे गार झालं आणि जे तूप होतं ते आळलं गेलं बघा लगेच. पण मी काय केलं की हे घमेलच उचलून मी गॅसवर ठेवलं, थोडंसं त्याला गरम केलं, तर आपोआपच काय झालं बरं, पूर्ण जे गरम केलेलं
पूर्ण जे आहे ते अशा प्रकारे पुन्हा एकदा पूर्ववत झालेलं आहे. तर हे सर्व मिश्रण झाल्यावर याच्यामध्ये आपण साखर देखील टाकायचं आहे. सर्व व्यवस्थित मिक्स केल्यावर, व्यवस्थित फेटून घेतल्यावर हळूवारपणे आपण जे मैदा चाळून घेतलेला होता आणि त्या मैद्यासोबत आपण बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा हे देखील टाकलेले होते. तर का एकत्र केलं की ते एकजीव व्यवस्थित मिक्स होईल तसं. आणि आपण तुम्हाला आवडत असेल तर अर्धा चमचा किंवा पाव चमचा इथे मीठ टाकू शकतो. आता हे सर्व जे जिन्नस आहे, हे सर्व साखर देखील मी इकडे टाकून व्यवस्थित फेटून घेतलेले आहे. आता आपण हळूवारपणे मैदा त्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि सर्व हे जे आहे एकत्र केलेलं मिश्रण आणि मैदा एकजीव व्यवस्थित प्रकारे घट्टसर असे मळून घ्यायचे आहे. समजा तुम्हाला खूप घट्ट, अति घट्ट झाले तर तुम्ही थोडंसं दूध टाका, 1-2 चमचे लहान, किंवा पातळ वाटत असेल तर तुम्ही मैदा ॲड करू शकता. पण माझ्या माहितीप्रमाणे हे जे प्रमाण आहे हे योग्य प्रमाण आहे. तुम्हाला बाकीची कोणत्याही वस्तू ॲड करण्याची आवश्यकता नाही. अशा प्रकारे आपण आहे हा मैदा चाळून घेत आहे. बघा, हा व्यवस्थित प्रकारे आपण चाळून घ्यायचा आहे. म्हणजे दुसऱ्यांदा आपण हे सर्व चाळत आहे. आणि व्यवस्थित प्रकारे हातानेच. काही जण वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करतात पीठ मळण्यासाठी. तुम्ही ते वापरू शकता, पण मी इथे हाताचाच वापर केलेला आहे. साखर जी आहे ती मी खाली, मला हाताला थोडी थोडी खरखर लागत आहे, तर मी ते साखरेला पहिल्यांदा वितळून घेतलं आणि हे सर्व जे जिन्नस आहे एकत्र करून ठेवलेलं आहे. मस्तपैकी हे मळून घ्यायचं आहे आणि लगेचच हे डोनट्स बनवायला सुरुवात करायची आहे. डोनट्स पारंपरिक पद्धतीची ही अशीच पद्धत आहे. आणि आता मी तुम्हाला एक सांगत आहे की हे सर्व डोनट्स जेव्हा पीठ मळून होईल लगेचच डोनट तळायला बनवायला सुरुवात करायची आहे. बघा, मगाशी मी 1 किलो पीठ घेतलं होतं. आता मी ते पीठ आता वर जे आहे ते मी एक्स्ट्रा पीठ ॲड करत आहे. म्हणजे टोटल जे मैदा आहे हा मैदा आपला 1200 होणार आहे. आता व्यवस्थित प्रकारे आपण हे पीठ मळून घ्यायचं आहे. छानपैकी जाडसर, बघा मस्त असं घट्ट हे पीठ झालेलं आहे. खूप त्याला असं गुळगुळीत वगैरे असं काही करायची आवश्यकता नाही आहे. गुळगुळीत डोनटसुद्धा बनवायची आवश्यकता नाही आहे. कारण डोनटची जी टेस्ट आहे ती योग्य असली पाहिजे आणि योग्य होणं खूप गरजेचं आहे. पीठ मळून घेतलेले आहे. मी इकडं आता लाटायला सुरुवात करते. साईड बाय साईड तेल देखील गरम करत आहे. आणि लाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे ग्लासनी, खूप मोठ्या साईजची करायची नाही, ग्लासचा साईज घ्यायचा. आणि पूर्वी आम्ही कोलगेटचं जे झाकण होतं, जी टूथपेस्ट असायची ना, त्याचं त्याचे जे झाकण होतं त्याचा वापर करायचो गोल करण्यासाठी. आता आपण वेगवेगळ्या कोणत्याही गोष्टींचा आपण वापर करू शकतो. किंवा व्हॅनिला एसेन्सचे जे झाकण आहे त्याचा देखील आपण वापर करू शकतो. अशा प्रकारे जाडसर असं आपण हे लाटून, पुरीपेक्षा डबल पुरी जेवढ्या साईजची होईल तेवढे जाड आपण लाटून घ्यायचं आहे. तेल व्यवस्थित कडक गरम झाल्यानंतर सिम करायचं आहे आणि सर्व डोनट हे आपण सिमवर तळून घ्यायचे आहे. बिलकुल याला फास्ट गॅस. जे लहान लहान बॉल्स आहेत ना, हे पण ठेवायचे. लहानपणी आम्हाला खूप आवडायचे हे खाण्यासाठी. तर पूर्ण डोनट्स जे आहे हे सिमवर आपल्याला तळायचे आहे. पहिल्यांदा आपण एक छोटीशी गोळी आपण टाकून बघूया तेल किती गरम झालेलं आहे. आणि
तेल व्यवस्थित गरम झाले की आपण गॅस सिम करायचा आणि पूर्ण डोनट जे आहे ते छानपैकी आपण सिमवर खमंग असे कुरकुरीत क्रिस्पी पण नाही म्हणता येणार ना, कुरकुरीत पण एक डोनटचं जी एक ते कडक पण नसतात, ते खूप क्रिस्पी पण नसतात, ते वेगळेच असतात. ते हे बनवल्यावर किंवा खातो ना आपण तेव्हाच आपल्याला ते लक्षात येतं. छानपैकी तेल गरम झालेलं आहे. आता आपण 1 बाय 1 डोनट्स तळायला घेऊया. जास्त गर्दी करायची आवश्यकता नाही आहे. आरामामध्ये आपण 4-5 डोनट टाकायचे. माझी कढई मोठी आहे, तर कढईच्या हिशोबाने आपण ते टाकूया. त्याचप्रमाणे आपण साईड बाय साईड डोनट लाटायला देखील सुरुवात करू. हे कॉम्बिनेशन परफेक्ट जमतं. जर आपण एकटं घरामध्ये करणार असेल तर. घरात बरेचसे लोक असतील तर तुम्हाला पटापट डोनट देईल. तुम्ही 2 कढया ठेवून तुम्ही छानपैकी तळून घेऊ शकता. आणि अशा प्रकारे आणि हो, अजूनपर्यंत तुम्ही एलिझाज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल, अशा वेगवेगळ्या रेसिपी पाहण्यासाठी तुम्ही एलिझाज कॉर्नरला सबस्क्राईब करू शकता. आणि ही रेसिपी तर तुम्ही लाईक देखील करू शकता. डोनट्स हे ख्रिसमसलाच बनवायचे असं काही नाही. आपले मुलं परदेशात जात असतील, आपले मुलं प्रवासाला जात असतील, त्यांना डब्यामध्ये देण्यासाठी देखील डोनट हा एक उत्तम असा पर्याय आहे. तो नक्कीच तुम्ही तो ट्राय करा. अशा प्रकारे छान असे डोनट फुगलेले आहेत आणि ते वर आलेले आहेत. जेव्हा डोनट पूर्ण तळून होतात ना, ते पुन्हा खाली जातात. बघा, तो गोळा एक मी टाकला होता बघा, तो पुन्हा एकदा खाली गेलेला आहे. आणि सिमवर छानपैकी असे व्यवस्थित मस्तपैकी डोनट तळून घ्यायचे आहेत. वाव, सो नाईस. मस्त खुशबू सुटलेली आहे घरामध्ये. व्यवस्थित प्रकारे डोनट आपण तळून घेतल्यानंतर छान असा रंग आला की असं आपण त्याला हलका फुलका चॉकलेटी रंग येणे आवश्यक आहे. म्हणजे ते पूर्ण प्रकारे फ्राय झालेले आहे आतून. कारण आपण जाड लाटी घेतो, ह्याच्यापेक्षा देखील आपण जाडसर अजून करू शकतो. सो अशा प्रकारे आजची आपली रेसिपी तयार झालेली आहे. आय होप तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल. आणि येणारा हा जो नाताळ आहे हा तुम्हाला सर्वांना, तुम्ही नाताळ सेलिब्रेट करा किंवा नका करू, पण प्रत्येकाला हा नाताळ सुखाचा जावो.